आणि मी प्रत्येकाला सांगू इच्छितो, बाबासाहेब आंबेडकर ही एका जातीपुरते मर्यादित नाही, ती राष्ट्राची अस्मिता आहे. बाबासाहेबावर असेल, संविधानावर असेल, केवळ भीमसैनिकांनी गुत्त घेतलं नाही. म्हणजे विठ्ठल कांगणेची बायको नोकरीले, तिला पगार भेटायला, दिवाळीत बोनस भत्ता भेटायला, ते कुठल्या देवाच्या कुठल्या धार्मिक ग्रंथामुळे भेटणं, बाबासाहेबांच्या संविधानामुळे भेटायला आहे. आपल्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत, त्या कुठल्या धार्मिक ग्रंथामुळे त्या पदावर पोहोचल्या नाही, त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे पोहोचल्यात. इथं भारतातल्या, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात ज्या महिला नोकरी करतात, एसी गाडी एसीमध्ये बसतात, त्या ठिकाणी बढियापैकी आदेश देतात, ह्या कुठल्या धार्मिक ग्रंथामुळे नाही, त्या फक्त बाबासाहेबांच्या संविधानामुळे आहे. आणि बाबासाहेबांनी का बाबानं मनुस्मृती जाळला, काहीतरी कारण असेल ना. एवढा विद्वान माणूस आहे, ज्याचा जन्मदिवस जागतिक ज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. केम्ब्रिजच्या गेटवर लिहिलंय, द सिम्बॉल ऑफ नॉलेज इज इक्वल टू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यांना काय वाटलं बाबा हा ग्रंथ जाळायचा, काहीतरी कारण असेल ना. ज्या माणसानं पुस्तकासाठी घर बांधलं, ते माणूस एक पुस्तक जाळू शकतो. काहीतरी त्या पुस्तकाने विघात केला असेल, काहीतरी द्वेष पसरविला असेल, त्या पुस्तकानं कुठला तरी जातीय तेढ निर्माण केला असेल, आणि त्यामुळे बाबासाहेबांनी ते काम केले. पण राहिली गोष्ट, तुमच्या राजकीय पार्टींना, पक्षांना विनंती आहे, बाबासाहेबावर राजकारण करणं बंद करा. खऱ्या अर्थानं बाबासाहेब तुम्हाला पेरायचे असतील तर पहिल्यांदा ज्या ठिकाणी भुकेचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, अन्नाचा प्रश्न आहे, राहण्याचा प्रश्न आहे, त्या लोकांची ती बेरोजगारी कमी करा, त्या लोकांचे ते प्रश्न मिटवा. आणि मग खऱ्या अर्थानं म्हणता येईल आम्ही तुम्हाला म्हणू की तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे पाईक आहेत.